बघा रावस किती 650 रुपये किलो आहे। तो आपल्याला किलोमध्ये अख्खा जर घेतला ना तर तो मला वाटतं 5-6-7 किलोचा बसेल। हे पापलेट आहेत, याची साईज खूप मस्त मोठी आहे। 1000चे 3 आहेत हे। तुम्ही इकडे बघू शकतात, तिकडे पण खूप मोठी मोठी मच्छी आहे आणि लोक बघा किती आहेत। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। सकाळ आहे आणि मी आत्ता आहे मनीष मार्केटजवळ, मनीष मार्केटच्या गल्लीमध्ये, आणि इथे खूप सारे फिश लागलेले आहेत। तर आपण आलेलो आहेत आता CSTच्या मच्छी मार्केटमध्ये। गर्दी बघा केवढी आहे। आता मी तुम्हाला दाखवते किती मोठी मच्छी असते। गर्दी एवढी आहे ना, बापरे बाप, चालायला जागा नाही आहे। आम्ही ह्याच्यात आलेत मार्केटमध्ये। ते हे पॉपलेट बघा किती मोठी आहे साईज। कसे आहेत पॉपलेट? हे कितना? 1300 किलोमध्ये किती बसतात? म्हणजे 1300 रुपयाचे 3 पण बसू शकतात, 2 पण बसू शकतात। ते साईजनुसार आहे। तर आपल्याला घ्यायचं असेल तर हे साईज आणि चांगली आहे, मोठी पण आहे। ए कैसे वाम? 650 क्या? 650 किलोमध्ये, पण ती अख्खी घ्यावं लागेल। और रावस कैसा है? 750 वो किलो। कितना किलो का है? 4-5 किलो। बघा रावस किती 650 रुपये किलो आहे। तो आपल्याला किलोमध्ये अख्खा जर घेतला ना तर तो मला वाटतं 5-6-7 किलोचा बसेल। और पॉपलेट कैसा है? 1200 रुपये किलो। कितना बैठता है? 2 किलो में कितना बैठता है? किलो में एक छोटे बागडे आहेत, त्याची आमटी ना खूप छान लागते, टेस्ट चांगली लागते याची, म्हणून मी लहान घेते। 300ला वाटा आहे, तुम्ही बार्गेन करू शकता, देतात ते। गुलशन इराणवरनं लेफ्ट घेतला ना तर हे मार्केट लागतं। पापलेट बघा कसं आहे? 1200 का कितना किलो? हाऊ आय एम गोइंग टू सर्वाइव इन दिस रश? रश एवढी आहे ना, रश, बापरे बाप, चालायला जागा नाही, फुल ऑन धक्काबुक्की बघा। 850 रुपये किलो। 850 रुपये किलोचा हा पापलेट आहे। हा छोटा आहे, 3 बसतील ह्यात। 1100चे आहेत हे पापलेट। ही आता सुरमई बघा 350 रुपयाला 2 देत आहेत। 100 रुपये वगैरे सगळं इकडे मिळत आहे। तुम्हाला हवी असेल तर इकडनं घेऊन जाऊ शकतात, पण खूप गर्दी असते। हे पापलेट आहेत, याची साईज खूप मस्त मोठी आहे। 1000चे 3 आहेत हे। तुम्ही इकडे बघू शकतात, तिकडे पण खूप मोठी मोठी मच्छी आहे आणि लोक बघा किती आहेत, घेऊन चाललेत। आतमध्ये खूप गर्दी आहे, बाहेर जरा थोडी कमी आहे। आता बघा इथे थोडी रश कमी दिसते। 200चे बोंबील आहेत। आता मी त्या मार्केटमधनं बाहेर आलो आहे आणि इथे पण तुम्ही बघू शकता इथे किती मच्छी आहे बाहेर। पुढे जाऊया, इथे कापून सगळी मच्छी घेऊन चालले आहेत गाडीत। मुंडी म्हणजे काय कटिंग करून देतात ते सगळे मच्छी, सगळे कटिंग करून देतात मच्छी। सुरमई 700 रुपयाला एक। म्हणजे आज कसं थोडंसं महाग आहे त्याच्यामुळे, कारण मोठी वगैरे आता गेलेले आहेत ना। ही साईज आणि ही छोटी आणि ही मोठी साईज आहे। कसे दिले बागडे? 200ला 4 आणि हे 100ला 4 आहे, हे 200ला 4 आहे। ओ मुशी कसे दिले? 500 रुपयाचे किती? 1 डझन किती आहेत? 500 रुपयाच्या 12 आहेत, म्हणजे किती स्वस्त आहेत बघा तुम्ही। एवढा आहे तर कसा वाटतंय हो ताई? कसा वाटतंय? 50 रुपये वाटाय बघा, किती एकदम फ्रेश एकदम। इकडे हे खापरा पॉपलेट
किती कैसा किलो आहे? 1300 रुपये किलो. किलोमध्ये तुम्हाला एकच बसेल, कारण मोठी साईज आहे ना. 100 रुपये किलोच आहे, म्हणजे किलोमध्ये एकच बसेल किंवा पाऊण किलो पण होईल. किलो आहे. 800 रुपयामध्ये किलोमध्ये तुम्हाला 9-10 बसतील ना? किती बसतील? 9 पीस किती बसतील? 6-7 बसतील. म्हणजे माझा अंदाज बरोबर होता की ही मोठी साईज आहे, त्याच्यामुळे मग ती कमी बसतील, पण आहेत एकदम मस्त आहेत. 100 रुपये किलो खुपा. 100 रुपये किलो आहे. तो मला वाटतं 1-1.5 किलो होईल. 100 म्हणजे 150 रुपयाचा एक खुपा बसेल आपल्याला, पण आहेत फ्रेश बघा किती. हे पॉपलेट आहेत 750 रुपये किलो. त्याच्यामध्ये 7-8 बसतील ना, 7 ते 8 बसतील. तर घ्यायचं असेल तर लहान पण साईज फ्रेश आहे, एकदम खवले भरलेले. हे कैसे आहे? हे छोटी एकदम साईज आहे. 400 रुपये किलो आहे. त्याच्यात 10 किती 12 बसतील पीस. 10-12 पीस बसतील. हे 400 रुपये किलो आहे. त्याच्यात 10-12 पीस बसतील. रावस आहे ती 500 रुपये किलो आहे. ती 4 किलोची बसेल. 4 किलोमध्ये बसेल, म्हणजे ती 2000ची एक रावस आहे. कसं आहे कोलंबी? 300 रुपये फ्रेश आहेत का? किती आहे तुम्हाला? 300 रुपये किलो आहेत. ही बघ, 300 रुपये किलो. हे बघा, आता आम्ही ना कोलंबी घेतली. 300 रुपये किलो आहे. किती मोठी साईज आहे. 1 किलोमध्ये झाली. 1 किलो बसली का ही बरोबर? 900 रुपये किलो. हे बघा, आता मी ना तुम्हाला पॉपलेट दुसरी दाखवते. बघा, खवले भरलेले पॉपलेट आहेत. कसं आहे किलो? 1000 रुपये किलो आहे. त्याच्यात 3 बसत आहेत ना. आणि ही छोटी 700 रुपये. ही 700 रुपये किलो. सो असा होता आमचा आजचा व्लॉग. हा होता मनीष मार्केट एरियामधला मच्छी मार्केट. आणि मला जेवढं दाखवता आला तेवढा मी दाखवला आहे. सो तुम्हाला कसा वाटला ते पण मला सांगा कॉमेंट करून. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.